नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत गुढीपाडवा कधी, शुभमुहूर्त काय, का आणि कसा साजरा करतात मराठी नववर्ष दिन. यंदा 9 एप्रिल रोजी गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्ष दिन आहे. या दिवसाचं नेमकं महत्त्व काय आहे? हा सण का आणि कशासाठी साजरा केला जातो? फक्त महाराष्ट्रातच हा दिवस साजरा केला जातो का? इतर राज्यात या दिवसाला काय नावाने संबोधतात? या दिवशी मुहूर्त असतो का? हे आपण बघणार आहेत. चैत्र महिन्याच्या प्रतिपदा तिथीपासून हिंदू नववर्ष साजरं केलं जातं. हा दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो. हा उत्सव मुख्यतः महाराष्ट्रात, कर्नाटक, गोवा आणि आंध्र प्रदेशात साजरा केला जातो. गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात असते. हिंदूसाठी या सणाचं सांस्कृतिक महत्त्व आहे. मराठमोळी माणसं या दिवशी घराच्या बाहेर समृद्धीचं प्रतीक असलेलं गुढी उभारतात. यावेळी खास पारंपरिक पोशाखात पूजा अर्चा करत गुढी उभारली जाते. यंदा 9 एप्रिल रोजी गुढीपाडवा उत्सव आहे. या दिवसापासून हिंदू नववर्ष विक्रम संवत आणि शुभ चैत्र नवरात्रीची सुरुवातही होत आहे. काही राज्यांमध्ये उगादी, चेटीचंद आणि युगादी आदी नावानेही गुढीपाडव्याला संबोधले जाते. नाव काही असले तरी उत्सव साजरा करण्याची पद्धत सारखीच आहे. तसेच उत्सवाचं महत्त्वही मोठं आहे. शुभमुहूर्त काय? हिंदू कॅलेंडरनुसार चैत्र महिन्याच्या प्रतिपदा तिथीची सुरुवात 8 एप्रिल रोजी रात्री 11:50 होणार आहे. या तिथीची समाप्ती 9 एप्रिल रोजी रात्री 8:30 होणार आहे. त्यामुळे उदया तिथीच्या अनुसार गुढीपाडव्याचा उत्सव 9 एप्रिल रोजी मंगळवारी साजरा केला जाणार आहे. गुढीपाडव्याचं महत्त्व. गुढी शब्दाचा अर्थ झेंडा किंवा बॅनरशी संबंधित आहे, तर पाडव्याचा अर्थ महिन्याशी येतो. हे रब्बी पिकांच्या कापणीचं प्रतीक आहे. याच दिवशी भगवान ब्रह्माने ब्रह्मांडाच्या निर्माणाची सुरुवात केली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विजयाचं प्रतीक म्हणूनही महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा केला जातो. मान्यतेनुसार गुढीपाडवा सत्य आणि धार्मिकतेच्या सतयुगाची सुरुवातीचंही प्रतीक मानलं जातं. घरावर गुढी उभारल्याने नकारात्मक शक्ती दूर होतात, जीवनात समृद्धी येते, सौभाग्य मिळतं असं मानलं जातं. या दिवसापासून वसंत ऋतूची सुरुवात होते. या सणाला देशातील वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते. संवत्सर पडव, उगादी, युगादी, चेटीचंद किंवा नवरेह आदी नावानेही हा सण ओळखला जातो. पूर्वेकडील मणिपूर राज्यात साजिबून नोगमा पनबा चेईरा ओबा नावाने हा सण साजरा केला जातो. कसा साजरा करतात उत्सव? गुढीपाडव्याच्या दिवशी महिला सकाळीच उठून स्नान करतात. त्यानंतर घरातील गुढी सजवतात. गुढी पारंपरिक पद्धतीने बांबूद्वारे तयार केली जाते. त्यावर चांदी, तांबे किंवा पितळाचा तांब्या उलटा ठेवला जातो. नंतर त्यावर स्वस्तिक तयार करून केशरी रंगाच्या कापडांनी तसेच लिंब किंवा आंब्याच्या पानांनी आणि फुलांनी सजवले जाते. त्यानंतर घराच्या बाहेर उंचावर ही गुढी लावली जाते. गुढी लावल्यानंतर पूजा केली जाते. त्यानंतर संपूर्ण घर रंगीत फुलांनी सजवलं जातं. घराबाहेर रांगोळी काढली जाते. घराला अशोकाच्या किंवा आंब्याच्या पानांचं तोरण बांधलं जातं. या दिवशी सर्वजण नवे कपडे परिधान करतात. या दिवशी मिरवणुका आणि शोभायात्रा काढल्या जातात. संध्याकाळी घरी पुरणपोळी आणि श्रीखंडाचा बेत आखला जातो. प्रत्येकजण आपल्या ऐपतीप्रमाणे या दिवशी गोडधोड करत असतो. या दिवशी सकाळी अंगाला तेल लावून आंघोळ करण्याचीही परंपरा आहे. या दिवशी आरोग्य चांगलं राहण्याची कामना केली जाते. गुढीपाडवा का साजरा करतात? गुढीपाडव्याच्या अनेक पौराणिक आणि दंतकथा आहेत. या दिवशी ब्रह्माने सृष्टीची निर्मिती करण्यास सुरुवात केल्याचंही सांगितलं जातं. याच दिवसापासून ब्रह्माच्या प्रयत्नाने न्याय आणि सत्याचा युग पुन्हा सुरू झाल्याचंही सांगितलं जातं. त्याचमुळे या दिवशी ब्रह्मदेवाची पूजा केली जाते. एका कथेनुसार रावणाला पराभूत केल्यानंतर 14 वर्षाचा वनवास संपवून राम, सीता आणि लक्ष्मण अयोध्येला आले होते. त्यामुळे प्रभू रामाच्या विजयाचा जल्लोष म्हणूनही गुढीपाडवा साजरा केला जातो. गुढी म्हणजे ब्रह्माचा झेंडा घरात फडकवला जातो. प्रभू रामाने रावणावर मिळवलेला विजयाचा ध्वज म्हणूनही या गुढीकडे पाहिले जाते. या संदर्भात आणखी एक ऐतिहासिक सत्य सांगितलं जातं.
छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांना पराभूत करून राज्याला मोगल शासनाच्या तावडीतून मुक्त केले होते. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या शौर्याचं प्रतीक म्हणून महाराष्ट्रात गुढी उभारली जाते. प्रजेच्या राजाचं स्वागत करण्यासाठी ही गुढी उभारली जाते असं सांगितलं जातं. मित्रांनो, जर आपल्याला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. भेटूया अजून एक अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.